नमस्कार. वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. जे विद्यार्थी MBBS आणि BDSच्या प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ फक्त वैद्यकीय क्षेत्रातील जे विद्यार्थी MBBS आणि BDSसाठी प्रवेश घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्वक हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आलं तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन शैक्षणिक माहितीपूर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. MBBS व BDS प्रवेश प्रक्रियेला ही सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना हीच आहे की पहिली गुणवत्ता यादी 23 ऑगस्ट 2026ला जाहीर होणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. CET सेल अर्थातच महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या MBBS व BDS या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात झालेली आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती हीच आहे की या नोंदणीची अंतिम मुदत दिनांक 12 ऑगस्ट 2026 ही असणार आहे. पहिली गुणवत्ता यादी ही दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर होणार आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी असे देखील आवाहन CET सेल कक्षाने केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती हीच आहे की विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक असलेल्या कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. ही माहिती लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती ही आहे की प्रत्यक्ष कागद पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रांसह पडताळणी केंद्रावरती प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. दिव्यांग उमेदवारांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी वैध असलेले EWSचे म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. अशा रीतीने आज आपण MBBS व BDS प्रवेश प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झालेली असून नोंदणीला सुद्धा प्रारंभ झालेला आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून याची प्रत्यक्ष नोंदणी करायला सुरुवात झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBBS तसेच BDS साठी प्रवेश प्रक्रियेला सामोरं जायचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो होतो. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक माहितीपूर्ण व्हिडिओ तसेच स्पोर्ट खेळाची माहिती आपण MPSCच्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत स्पोर्ट म्हणजे खेळाडूंनी केलेली विक्रम, इतर खेळांची माहिती जे चालू घडामोडी अंतर्गत MPSC सरळ सेवा, शिक्षक भरती, तलाठी भरतीसाठी चालू घडामोडी अंतर्गत जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात त्या संदर्भातील माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करत असतो आणि विद्यार्थ्यांना त्याचे फायदा होताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे कुठलीही शैक्षणिक माहिती जी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे त्याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण करत असतो, ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की नुकतीच MBBS व BDS या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच MBBS व BDS या प्रवेश प्रक्रियेला नोंदणीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. म्हणजे नोंदणी तुम्हाला कागदपत्रासह करावी लागते त्याची माहिती देणारा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय होता. त्यावेळी
चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी पहिल्यांदाच MBBS व BDS च्या प्रवेश प्रक्रियेला सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण हा व्हिडिओ होता. धन्यवाद.